चांगला फलंदाज आहे, संघासाठी चांगली कामगिरी केली आतापर्यंत. चार ओव्हरचा सामना आहे, 4 ओव्हरचा सामना आहे हा. सामना 4 ओव्हरचा आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येली 16 धावा. त्याला कुपन घेऊन जायचं, 20 रुपयाचं कुपन 10 रुपयामध्ये. त्याला चांगला फायदा आहे, चला लवकर. डिस्काउंट डिस्काउंट कुपन, चला लक्की ड्रॉ कुपन. 20चं कुपन 10 रुपयामध्ये. आता लक्षात घ्या, एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. प्रत्येक आता पुढचे पहिल्या 4 मॅचेस हे 5-5 ओव्हरचे खेळले जाणार आहेत. 5 ओव्हरचा सामना असेल, 5 ओव्हरचा. चला 5 ओव्हरचा सामना आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्येली 16 धावा. पटेलचा पुढचा चेंडू रोहितचा. पुन्हा एकदा फारच लांब लाईनच्या बाहेर. अंपायरचा निर्णय आला इथे. वाईट धाव, अवांतर, एक्स्ट्राज. 20 धावा झालेत आणि चांगला कमबॅक इथे. धीम्या गती टाकले चेंडू. पुढचा चेंडू रोहितचा. स्ट्राईकवर सुमित पटेल. आणि फार उंच गेला, पाहायचं झेल होतो की नाही. प्रयत्न केला होता तिकडे, एक धाव पूर्ण केली. दुसरा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मयूर साळवी याची. सुमित पटेल आणि मयूर साळवी चांगले दोन्ही रनर्स आहेत. आणि इथे अंपायरचा निर्णय आला, एक धावा शॉट, 1 शॉट. आता तर एकच धाव आहे. थोडा लाईनच्या मागे बॅट टेकवली होती, त्यामुळे अंपायरचा निर्णय आला ते धोकादायक.
जिथे 2 धावा होणार होत्या तिथे 1 धाव मिळाली आहे. धावसंख्या झाली ती 21 धावा 21. पुढचा चेंडू सुंदर फटका समजने मारलेला आणि हा झेल पकडलेला इथे चांगला झेल पकडला इथे फिल्डरने. बॅट्समॅन का नाम बताना है. धाव संख्या 21 धावा 21. पराग. पुढील फलंदाज आहे तो पराग. आणि सुंदर चेंडू पुढे माझा प्रयत्न पण मागे गेला बॅटच्या कडा घेऊन 1 धाव. धाव संख्या झाली 22 धावा 22. पुढचा चेंडू रोहितचा मयूरला. चांगला शॉट कव्हरच्या दिशेमध्ये 1 धाव पूर्ण केली आहे. दुसरी धावही मिळालेली आहे इथे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट जोगा फलंदाजांकडून. धाव संख्या 24 धावा 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या 24 धावा 24. 5 ओव्हरचा हा सामना. चला लवकर लवकर घाई करायची जरा. त्याला कुपनचा लाभ घ्यायचा आहे. 20 रुपयाचं कुपन 10 रुपयामध्ये. एअर कंडिशन फ्रीज वॉशिंग मशीन टीव्ही. पुढील ओव्हर संघात येतो विवेश. ऑफसाईडने मारला फटका. 1 धाव पूर्ण केली आहे आणि दुसरी धाव भेटलेली आहे ते सोप्या रीते. चला जे लहान मुलं खेळतात तिकडे बाहेर यायचं आहे. ओ भाई साहब चलो आप ग्राउंड के बाहर आ जाओ. ओ भाई साहब ए कोई भी अंदर नहीं आ जाओ पीछे आ जाओ. व्हॉलेंटियर्स चला मागे घ्यायचं सगळ्यांना. कोणी आतमध्ये नाही थांबायचं. चला प्लीज बाहेर या. तिकडे रन धावून घ्यायचे आहेत प्लीज. सब लोग पीछे आओ. भाई साहब पीछे आ जाओ. ए बेटा चलो पीछे आ जाओ. पुढचा चेंडू विवेशचा स्ट्राईक वर येतो पराग. पुन्हा एकदा पॉइंटेशने मारल्या फटका. 1 धाव पूर्ण केली आहे आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल इथे. चांगली फिल्डिंग तिथे अंकुशची. धाव संख्या 27 धावा 27 27 27. पुन्हा एकदा विवेश स्ट्राईकवर मयूर साळवी. लेशाचे मारला प्रयत्न पण पॉईंटच्या क्षेत्रामध्ये गेलेला 1 धावांसाठी डिक्लेअर क्षेत्रामध्ये. ₹28.
पुढे मारायचा प्रयत्न, चांगला शॉट, समोरच्या दिशेने मारला फटका, एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव होते की नाही पाहिजे, आणि दुसरी धाव मिळालेली आहे. ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांकडून, मयूर साळवी आणि पराग. पुढचा चेंडू विवेशचा, पुन्हा एकदा स्ट्राईकवर मयूर साळवी. आणि पुन्हा एकदा मागच्या दिशेने मारला फटका. अंपायरचा निर्णय इथे डिक्लेअर. क्षेत्रामध्ये एक धाव. धाव संख्या 31 धावा, 31. चांगली फलंदाजी इथे A2 वॉरियर्स या संघाची. बहुमूल्य 31 धावा झाल्या आहेत. यानंतर अजून एक ओव्हर बाकी आहे. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न. थर्ड मॅचेने मात्र एक धाव. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या 32 धावा, 32. 32 धावा. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 32 धावा. After 4 overs, the score is 32. संघासाठी शेवटची ओव्हर घेऊन येतो प्रथम. स्ट्राईक असं मयूर साळवी. पुन्हा एकदा लक्षात माझा प्रयत्न, आणि अंपायरचा निर्णय इथे आलेला आहे. नो बॉल. एक्स्ट्रा मध्ये डील केला. पहिला चेंडू साईड लाईनला टच केला होता. चांगली अंपायरिंग येते. चांगला निर्णय. धावसंख्येमध्ये एक धावांची भर. धावसंख्या 33 धावा, 33. पुन्हा एकदा प्रथम स्ट्राईकवर मयूर साळवी. चांगला शॉट, ऑफ साईडने मारला फटका. मात्र एक धाव. धावसंख्या 34 धावा, 34. आणि इथे धीम्या गतीने टाकायचा प्रयत्न, त्यामध्ये लेग साईडच्या दिशेने गेलेला वाईट. अवांतर धाव. धावसंख्या 35 धावा, 35. पुन्हा एकदा पुढे जाऊन माझा प्रयत्न, आणि इथे हा डिक्लेअर क्षेत्रामध्ये एक धाव. यानंतरचा होणारा सामना विजय वॉरियर्स आणि शौर्य फायटर्स. दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती आहे की टॉस उडवून घ्यायचा आहे. इथे शौर्य फायटर्स आणि विजय वॉरियर्स दोन्ही संघाच्या कप्तानांना विनंती आहे की टॉस उडवून घ्यायचा आहे. धावसंख्या 36 धावा, 36. पुढचा चेंडू प्रथमचा, आणि सुंदरचा उंच मारलेला फटका. पाय तर झेल होतो का? आणि हा झेल सुटलेला आहे. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्याचा प्रयत्न पाहायचा होतं की नाही तिसरा धाव. आणि इथे मिस फिल्डिंगच्या बदल्यात तिसरा धावही भेटलेला आहे. झेल सुटला. एक चुकीचा थ्रो, एक बेकार कलेक्शन,
त्यामध्ये 3 धावा भेटलेत. धावसंख्या 39 धावा 39. पुन्हा एकदा पुढे येऊन मारलेला सरसावून मारलेला शॉट तर अक्षय खेडेकर हातामध्ये मात्र एक धाव. धावसंख्या 40 धावा 40. पुढचा चेंडू प्रथमचा स्ट्राईकवर पराग. पुन्हा एकदा कवचाशी मारला फटका एक धाव. चांगली फिल्डिंग तिकडे जगलाची. धावसंख्या 41 धावा. या टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोर आहे 41 आणि त्याला बरोबरी केली आहे K2 वॉरियर्स या संघाने 41 धावांची बराबरी केली आहे. की नाही पाहायची आहे. तर बरं फार धीम्या गती आलेला विवेश 2 धावा पूर्ण केलेत. ओव्हरची समाप्ती. धावसंख्या आली ती 43 धावा. जिंकणे 44 धावांची गरज.
चला अंपायर आपण पण स्टार्टअप घ्या आणि टार्गेट आहे 44. थोडं कठीण आहे इकडे मॅच बनवणं. स्वागत आहे सर्वांचं हाजीबापू रोड प्रीमियर लीग. चला लवकर चला मॅच चालू करा. स्ट्राईक एंडला कासिम, नॉन स्ट्राईक एंडला सुमित. टार्गेट आहे 44चं. पहिल्याच बॉलवर डिक्लेअर झोनमध्ये खेळायचा प्रयत्न केला गेलाय, बट तिकडे 2 रन. आणि याच्या अगोदरच्या मॅचमध्ये कासिम थोडे रनआउट लवकर झाले होते. लहान मुलं तुम्ही बाहेर या मित्रांनो. या बॉलवर देखील थांबून खेळायचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा बॉलला बीट केलं गेलं आणि तिकडे डॉट बॉल करून चालणार नाहीये. जर मॅच जिंकायची टीम राजवीर 11ला तर रन्स करणं गरजेचं आहे. डॉट करून चालणार नाहीये. 44चं टार्गेट आहे. या बॉलवर देखील अकू टप्प्याचा बॉल, त्याला देखील डिक्लेअर झोनमध्ये बॉल कन्वर्ट होईल आणि तिकडे 2 रन. चांगली बॅटिंग इकडे बॅटर कासिम. कुणाल भोईर तिकडे IPL मध्ये जसं कोलकाता नाईट रायडर्सचा शाहरुख खान आहे, तसं कुणाल भोईर आहेत. और उन्होंने व्हाट्सएप ग्रुप पे भी एक मैसेज सुबह डाला था, वो मेरे को भी सब जन बता रहे. इस बार भी अच्छा स्ट्रोक, और यहाँ पर बॉल अंदर आई है तो वहां पर भागम भाग और एक ही रन. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं और उनको कुणाल भोईर कहते हैं. शौर्य फायटर्स आपण टॉससाठी आणि विजय वॉरियर्स आपण टॉससाठी या. विजय वॉरियर्स आणि शौर्य फायटर्स लवकर आपण टॉससाठी या. दोन्ही टीम कॅप्टन लगेच आपण तिकडे टॉस करून घ्या. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे डीप मध्ये ट्रॅव्हल होईल. 7 रन झाले धावफलकावर, तर पहिली ओव्हर संपली आहे. विजय माने यांच्या हातातून टॉस केला जाईल. तिकडे शौर्य फायटर्स टॉस जिंकलाय. सर्वांसाठी ही टुर्नामेंट एक महत्वाची हाजी बाबू प्रीमियर लीग आज सर्व या परिसरातील स्थानिक खेळाडूंसाठी एक चांगलं प्लॅटफॉर्म आणि भव्य दिव्याचं आयोजन आज या टुर्नामेंटमध्ये.
बॉलिंगसाठी भूपेंद्र. स्ट्राईक एंडला सुमित. रन्स करणं गरजेचं आहे आणि बॉलिंगसाठी भूपेंद्र एक चांगले स्पिनर आहेत. भूपेंद्रकडे ऑफ ब्रेक खूप चांगला आहे आणि त्यामुळे चांगलं टॅलेंट आहे त्यांच्याकडे. या बॉल देखील बॉल आतमध्ये आला. बॉल त्यांच्या स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. प्रयत्न केले गेले जरूर बट डबलचा इथे कॉल दिलाय. यस नो बट कुठला प्लेअर जर आतमध्ये गेला तर 5 रनची पेनल्टी आहे. बॉलिंगसाठी भूपेंद्र. स्ट्राईक एंडला बॅटर कासिम. या बॉलवर देखील कासिमने स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलं गेलं. 2 रन बट आतमध्ये बॉल आलाय आणि लक फॅक्टर थोडं इकडे पाहिजे. एकच रन आहे. थोडी मिसफील्ड पाहिली गेली तिकडे. रन्स मात्र स्कोर 2 ने तिकडे पुढे जाईल. स्कोर झाला 11 रन झाले धावफलकावरती. 21 बॉल मध्ये 33 रनची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. 21 बॉल 33. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा एक रन तेवढाच महत्वाचा आहे. वीस बॉल मध्ये 32 धावांची गरज आहे. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर पुन्हा एकदा बॉल हवेत खेळला गेला आणि स्कोर मात्र तिकडे 2 ने पुढे जाईल आणि रन झाले आतापर्यंत 14. एक रन तेवढाच महत्वाचा आहे. मॅच कासिमकडे क्षमता आहे पण डबलचे रन्स खूप महत्वाचे आहेत. या बॉलवर देखील ग्राउंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. रन तिकडे आणि 2 ओव्हर संपल्या. स्कोर झालाय 15 धावा झाल्या धावफलकावरती. मित्रांनो कुपनवरती पण लक्ष द्या. कधी लक कोणाचं पण फिरू शकतं. ज्याला एक कुपन लागलंय, ज्याने 100 कुपन घेतले त्याला एक पण लागणार नाही. बट ज्याने एकच घेतलंय त्याला लागलं तर त्याचं लक महत्वाचं आहे. 100 रुपयामध्ये खूप सारं पारितोषिक आहेत. रन्स
कुठे ना कुठेतरी ही मॅच आपण पाहिलं तर डीपमध्ये पुन्हा एकदा स्ट्रोक खेळले गेलेत. मोठं टार्गेट होतं 44. त्यामुळे दोन्ही टीमला ही मॅच जिंकणं खूप महत्वाचं आहे. K2 वॉरियर्स आणि त्यांच्या विरुद्ध राजवीर 11. एकच रन तिकडे मिळेल. स्कोर झालाय 16. कुणी या बॉलवर देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला, पण तिकडे मला असं वाटतं डिक्लेअर झोनमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. रन सिंगल आणि सिंगलने 17 रन झालेत. इकडे पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा 2 रन. हे 2-2 रन मात्र मॅच पूर्णपणे क्लोज आणतील टीम राजवीर 11. अक्षय और दाऊद मेरे को लगता है राजवीर 11 में चाहिए थे भाई, वो उनको ही सपोर्ट कर रहे हैं. इस बार अच्छा टाइमिंग किया और वहां पर फील्डर है और यहाँ पर कैच आउट. बारा बॉलमध्ये अजूनही 22 रनची गरज आहे. लकी कुपन
चांगली मॅच आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये दोन्ही टीमकडे. क्रुशल मॅच आहे. एका दुसरा मोठा स्ट्रोक आला तर मॅच रंगेल. 22 मध्ये रन मिळेल सिंगल. 23 रन झाले. अजूनही 21 रनची गरज आहे. 11 बॉल 21 आणि बॉलिंगसाठी बॉलर करण. स्ट्राईक एंडला बॅटर, स्ट्राईक एंडला कासिम. एका दुसरा 6 आला तर मॅच मध्ये कमबॅक करू शकते टीम राजवीर 11 त्यांच्या विरुद्ध K2 वॉरियर्स. या बॉलवर समोर बॉल होता, मिस केला गेलाय. कासिम पण थोडे नाराज असतील. जर मला असं वाटतं कनेक्ट झाला असता तर मोठा स्ट्रोक आला असता, बट रन मिळणार नाही. तिकडे डॉट बॉल. चांगली पिचिंग पाहिली गेली करणच्या माध्यमातून. समोरून बॉल बाहेर कट केला आणि बॅटरला थांबवलं. त्याला बॉल आला. अंपायर जरा लक्ष द्या. बॉल आलाय. खूप महत्वाची ओव्हर असणार आहे. चांगला स्पेल टाकावा लागेल इकडे. या बॉलवर देखील पुन्हा एकदा लेग स्टिकच्या बाहेर आणि व्हाईट बॉल. मोठा स्ट्रोकची गरज आहे. दहा बॉल मध्ये 20 धावा करायच्या आहेत. जवळपास डबल करायचे आहेत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा आपण पाहता लेग स्टिकच्या बाहेर. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स ते पुन्हा एकदा मॅच पुढे जाईल. थोडीफार मॅच आता जवळ येते. कासिमकडे क्षमता आहे, तोही देखील मॅच टायमिंग वरती बनवू शकतो. पुण्याचा लेफ्ट आर्म. या बॉलवर देखील पुन्हा एकदा थांबून ठेवलं गेलंय. बॅक टू बॅक डॉट बॉल. एक वाईड एक डॉट. कुठेतरी मॅच दोन्ही टीमकडे बॅलन्स आहे. आता समीकरण बदललं गेलंय. 9 बॉल मध्ये 19 धावा करायच्यात. नऊ बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. कासिमचा एक 6 आला तर मॅच बनू शकते. नऊ बॉल मध्ये 19 धावांची गरज आहे. त्या बॉलवर देखील पुन्हा एकदा डॉट बॉल. करणने खूप चांगली बॉलिंग केली गेली आहे. गुड बॉलिंग करण. बॅक टू बॅक डॉट बॉल. या बॉलवर देखील पुन्हा एकदा चांगली बॉलिंग. खूप चांगला स्पेल टाकला इकडे करणने. गुड बॉलिंग करण. 4 बॉल मात्र तिकडे डॉट आली आहेत. चांगला स्पेल टाकला गेला करणने. म्हणजे थोडंफार मॅच मध्ये घेऊन आला. आणि बॅक टू बॅक आता इथे डॉट नंतर विकेट आली आहे. मॅच थोडीफार आता इकडे टीम K2 वॉरियर्सने चांगलं कमबॅक केलं.
चला तिकीट घ्या, तिकीट 10 20चं तिकीट 10 रुपयामध्ये. चला आजी प्रीमियर लीग 2025 लकी ड्रॉ कुपन, लकी ड्रॉ कुपन संध्याकाळी 5:30 वाजता. लकी ड्रॉ कुपन, पहिलं पारितोषिक बाईक, टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज असे भरपूर पारितोषिक आहेत. 20 का 10, 20 का 10, 20 रुपये तिकीट 10 रुपयामध्ये. या लवकर. मध्ये 19 रनची गरज आहे. मॅच थोडीफार आता बॉलिंगसाठी पवन आणि या बॉलवर देखील पवनने थोडी आता कठीण होती मॅच राजवीर 11ला. मॅच मध्ये आता 6 शिवाय पर्याय नाहीये. मोठा स्ट्रोक खेळावा लागेल आणि मॅचला जिंकण्याकरिता आता इकडे नो बॉल पण आलाय. 5 बॉल मध्ये 17 रनची गरज आहे. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बॅटला फिरवली गेली आणि तिकडे 2 रन मिळतील. 4 बॉल मध्ये 15 धावांची गरज आहे. 4 बॉल 15ला एक 6 पाहिजे. 6 आला तर मॅच थोडी क्लोज होऊ शकते. चला डबल पार्किंग केली आहे, त्यांनी बाईक काढायची आपली. या बॉलवर चांगलं टायमिंग केलं गेलंय. फिल्डर आहे तिकडे आणि कॅच ड्रॉप होतीये. काही वेळासाठी वाटलं की बॉल षटकारासाठी ट्रॅव्हल होईल. शिस्तशीर बाईक लावून घ्यायची आहे. ज्यांनी डबल पार्किंग केली आहे आपल्या बाईक काढून बरोबर लाईनशीर लावायची आहेत. चला बाईक लावून घ्यायचे लाईनशीर. थोड्याच वेळात आपला टोईंग मॅन येणार आहे, टोचनवाला येणार आहे, तर लक्षात घ्यायचं. इकडे पण डीप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली कॅच कलेक्ट केली गेली आणि आता मॅच मध्ये औपचारिकता शिल्लक आहे. राजवीर इलेव्हन संघ कुठेतरी या मॅच मधून बॅकफुटला गेलोय. चांगली कामगिरी केली K2 वॉरियर्स. मग बॅटिंग बॉलिंग शौर्य 11 काय घेतलं? टॉस जिंकून सांगायचं, लवकरात लवकर निर्णय सांगायचा इथे कमिटीला. शौर्य 11 टॉस जिंकून काय घेतलंय? लवकरात लवकर निर्णय. ठीक आहे, शौर्य 11 या संघाने गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. दोन बॉल मध्ये 13 रनची गरज आहे. बट कठीण आहे आणि आता ही मॅच जवळपास K2 वॉरियर्सने आपल्या नावावर केली आहे. वेल प्लेड, अभिनंदन.
बॉलर पुन्हा एकदा तयार होतो. या बॉलवर देखील डॉट बॉल आणि K2 वॉरियर संघ ही मॅच जिंकली आहे. अभिनंदन.